स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये। आज आपण बनवत आहोत हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसे कुलचे। अतिशय टेस्टी असे कुलचे बनतात। बघू शकाल आपण किती छान दिसतात। हे दिसायला जेवढे छान तितके खायला सुद्धा मस्त लागतात। एक कुलचा मी आपल्याला जवळून दाखवते किती मस्त बनला आहे तो। आणि हा कुलचा बनवताना मी ईस्टचा थोडा सुद्धा वापर केलेला नाहीये। मी काय वापरलं ते आपण व्हिडिओमध्ये बघा आणि आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। पोळ्या तर आपण नेहमीच करतो, पण ही रेसिपी सुद्धा तुम्ही बनवून बघा, सर्वांना खूप आवडेल। आपण सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बनवण्यासाठी सर्वात आधी घेतला आहे मी एक बाउल मध्ये घेते आता मी 2 कप मैदा। तुम्ही कपाने माप घ्या किंवा मग वाटीने घ्या चालेल। घरात आपली जी रोजची स्टीलची वाटी आहे त्या वाटीने घेतलं तरी चालतं। 2 कप मैदा। तुम्हाला जर पूर्ण मैदा नसेल घ्यायचा तर तुम्ही 1 कप कणिक घ्या आणि 1 कप मैदा घ्या, तसंही चालतं। पण आपण काही हे नेहमी बनवत नाही, त्याच्यामुळे मैदा घेतला तरी काही हरकत नाही। यात घालूया आता 2 टेबलस्पून बटर। तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला बटर नसेल वापरायचं तर तुम्ही तेल जरी वापरलं तरी चालतं। 2 टेबलस्पून दही, 1 टीस्पूनला अगदी थोडंसं कमी मीठ, 1 टीस्पून पिठी साखर। साखर मात्र घालायची कारण साखरेमुळे छान टेस्ट येईल। ही आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर। दही आणि हे सगळं आता छान ऍक्टिव्हेट होईल, त्याच्यामुळे आपल्याला ईस्ट टाकायची गरज नाहीये। हे आहे पाव चमचा खायचा सोडा, म्हणजे 1/4। आता बेकिंग पावडर, दही आणि सोडा छान ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात झालं बघा। याला बबल्स आले कि मग आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। लगेच बबल्स येतात, दिसत आहे बघा, दाखवते मी आपल्याला। आता हा मैदा हाताने छान मिक्स करून घ्यायचा आणि याला आपण भिजवून घ्यायचंय। आता थोडं पाणी टाकून याला खूप सैल पण नको आणि खूप घट्ट पण नको, असं आपण आता याला भिजवून घेऊ। हे बघा, हे मिश्रण मी छान भिजवून घेतलं। जाळी दिसेल आपल्याला, म्हणजे आपलं सोडा, बेकिंग पावडर आणि दही हे छान ऍक्टिव्हेट झालेलं आहे। आपण आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ह्याला असं राऊंड शेप मध्ये करून याला आता एका ओल्या कपड्याने आपण थोड्या वेळासाठी, म्हणजे कमीत कमी पाऊण तास आणि जास्तीत जास्त 2 तासासाठी तुम्ही याला झाकून ठेवायचे। पण याला कमीत कमी 45 मिनिट मात्र नक्की ठेवायचं, त्याच्यापेक्षा कमी नको। आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 2 किंवा 3 तास आरामात ठेवू शकता। याच्यावर हा ओला कपडा टाकायचा। याला आता मी कमीत कमी 45 मिनिट झाकून ठेवून देते। 1 तास झाला, याला आता आपण काढून घेऊया। छान झालं मस्त। याचे आता आपण बॉल्स बनवून घेऊ। याला थोडं परत काय करायचं, पोळपाटावर किंवा किचन काउंटरवर घेऊन थोडं छान व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण यातले गोळे तयार करायचे। याचे मी बॉल्स बनवून घेतले। आता हे आपण लाटायला घ्यायचे। थोडंसं आपण पोळपाटाला बटर लावून घेऊया। आता याला लाटून घ्यायचं आपल्याला लाटण्याने। कुलच्याला काही खूपच असा गोल आकार असावा असं काही नाहीये, भरपूर लांबकोळे सुद्धा असतात। तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही लाटा, पण मी गोल लाटलेला। याला आता काय करायचं, आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं। अगदी थोडं पाणी लावल्यानंतर याच्यावर आपण आता थोडीशी कलोंजी घालूया। हॉटेलमध्ये घालतात ना, अशीच असते। नंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली। आता घालायचे आपण हे थोडेसे तीळ घालते मी, पांढरे तीळ। ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, पण घालतात तीळ याच्यामध्ये, खूप छान दिसतो पण आणि लागतो पण। आता याला परत आपण काय करायचं, अगदी हलक्या हाताने थोडंसं हे प्रेस करून घ्यायचं, लाटून घ्यायचं याला।
म्हणजे हे व्यवस्थित चिपकलं पाहिजे कुलच्याला. बाहेर आपण हे कुलचे जर आपण खायला गेलो हॉटेलमध्ये तर खूप महाग कुलचे आहेत बघा. व्यवस्थित आता कोथिंबीर वगैरे छान चिपकली याला. आता एकीकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा. आपण कुलचे शेकून घेऊया. एका वेळेस तुम्ही 4-5 बनवून ठेवू शकता आणि नंतर एकदा सुद्धा शेकू शकता. तवा गरम झाला का बघायचं. तव्यावर थोडंसं पाणी घालायचं. ह्या स्टेप मात्र तुम्ही मिस करू नका. ह्या स्टेप करायच्या. आणि आता हा जो माझ्या हातात कुलचा आहे याला सुद्धा आपण थोडंसं या साईडनी पाणी लावून घेऊ. अगदी थोडं पाणी लावून घेतलं मी. आता हा जाईल इथे. गॅस हाय नाही करायचा. गॅस मीडियम टू लो. आणि थोडंसं आपण आता साईडनी परत पाणी सोडूया. कुलच्यावर पाणी नाही टाकायचं. थोडं साईडनी टाकायचं पाणी. बस या 2-3 स्टेप तुम्ही अगदी व्यवस्थित केल्या की अगदी हॉटेलसारखा तुमचा कुलचा तयार होईल. त्याच्यावर आता ठेवायचं आपल्याला झाकण. आणि कुलचा दिसतो आपल्याला आता छान फुलून येईल तो अगदी 1 मिनिटामध्ये. बघू शकाल आपण कुलचा किती मस्त अगदी फुलून वर आला दिसतोच आहे इथे बघा. आता मी याचं झाकण काढते. हळू झाकण काढायचं. याला आता आपल्याला उलटं करायचं. झाला की नाही बिलकुल परफेक्ट हॉटेल सारखा आपला कुलचा. याला दुसऱ्या बाजूने सुद्धा होऊ द्यायचं. खूप छान बनतात बघा. अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप मस्त कुलचे बनतात. याला आता आपण एका बाजूनी बटर लावून घेऊया. तोपर्यंत बटर शिवाय कुलचे खायला मजा नसते. याला परत आपण आता साईड चेंज करू. थोडं बटर लावून घ्यायचं आणि नंतर पुन्हा या बाजूनीच परत शेकून घ्यायचा. छान अगदी गोल्डन होईपर्यंत मस्त शेकून घ्यायचा. तुम्हाला आवडत असेल तसं थोडंसं तुम्ही याला जाड बारीक ठेवू शकता कुलच्यांना. कुलचा बघा किती मस्त फुगला. याला आता या बाजूने सुद्धा मी अजून गोल्डन करून घेते जरा. आणि तुम्हाला जर आताच बटर नसेल लावायचं तर तुम्ही बिना बटर लावता सुद्धा याला शेकून घ्या थोडंसं. आणि नंतर आपण जसे फुलके शेकतो गॅसवर तसं सुद्धा तुम्ही याला शेकू शकता. तसं सुद्धा चालतं. पण ही अशी टेस्ट खूप छान लागते. बघितलं आपण बिना तंदूरचं बिना ओव्हनचं किती मस्त अगदी हॉटेल सारखा कुलचा घरी बनवून तयार होतो. मुलांना तर असं कधीतरी बनवून दिलं की खूप आवडतं. कुलचा तुम्ही पनीरच्या भाजीसोबत आणखी इतर कुठल्याही भाजीसोबत दम आलू सोबत वगैरे खूप छान लागतो. तयार झाला आपला खमंग कुलचा. आता मी दुसरा टाकला. दुसरा पण बघा किती मस्त फुलला. याच्यावर थोडं झाकण ठेवलं होतं मी. याला आपण आता उलटं करायचं. याला सुद्धा वरून बटर लावून घ्यायचं. छान मस्त शेकून घ्यायचा. बघू शकाल आपण किती मस्त अगदी पिझ्झा असतो त्याच्यासारखे आपले कुलचे तयार झाले. आणि तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हे आधी असे अर्धे कच्चे बनवून ठेवू शकता. पूर्ण शेकायचे नाही. अर्ध कच्चं असं शेकून ठेवून द्यायचे आणि नंतर मग परत जेव्हा जेवायचं असतं तेव्हा तुम्ही त्याला पूर्ण शेकायचं. दुसरा कुलचा सुद्धा तयार झाला. अशाच पद्धतीने मी आता बाकीचे बनवून घेते. बघू शकाल आपण किती छान दिसतोय. आणि सुगंध तर खूप छान येतोय कारण आपण याला बटर लावलेलं आहे. झाले आपले कुलचे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी आणि एन्जॉय करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.